जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा नमो आद्यरूपा अनंता परेशा नमो मंगला मंगलद्वैतहारी नमो त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु ओ परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु देवा आपुले अंतरी देवा आपुले अंतरी आम्ही जातो तीर्थावरी। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे। देव आम्हासी पाहतो आम्ही धोंडोबा पूजितो देव आम्हा प्रकाशितो देव आम्हा प्रकाशितो आम्ही अंधारी राहतो तुकड्या म्हणे हे न जुळे जोवरी अज्ञान नाटळे। सर्वांना माहित आहे की आजची कीर्तन रूपी सेवा कशा निमित्त आहे। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव 11 तारखेला मोजरीमध्ये संपन्न झाला आणि तुमच्या गावामध्ये हा कीर्तनी सप्ताह सुरू झाला। 7 दिवसाचे कीर्तन आहे आणि त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा या गावामध्ये साजरी होणार आहे। तुकडोजी महाराज म्हणजे काय हे अजूनही आपल्याला कळलेलं नाही का। लोकांचं अज्ञान दूर करण्याकरता लोकांना अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याकरता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अवतार झाला। साधे नव्हते तुकडोजी महाराज। आणि हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही समस्त निमकवडा ग्रामवासी, एक कौतुकास्पद गोष्ट मला सांगावीशी वाटते की तुमच्या गावामध्ये जे वलेखन माता गुरुदेव सेवा मंडळ आहे, या गुरुदेव सेवा मंडळाने नागपूरवरून नागपूरच्या स्पर्धेमधून 7व्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलं नाही, 6व्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे। किती आनंदाची गोष्ट आहे। मगाशी मी दादांना सांगितलं आमच्या बबलू भाऊंना की दादा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा तुम्ही मान उंचावली। एकदा टाळ्या द्या सर्वांनी। महाराजांच्या ह्या भजन स्पर्धा, आता ह्या स्पर्धा आहे, कॉम्पिटिशन आहे, ह्याच्यामध्ये कोण चांगलं गातं, कोण चांगलं तबला वादक आहे, खंजिरी वादक कोण आहे याची परीक्षा होत असते, गुण देत असतात। आम्ही सुद्धा खूप स्पर्धा गाजवल्या आणि आम्ही सुद्धा खूप बक्षिसं आणलेली आहे। परंतु केवळ स्पर्धा हा उद्देश नाही आहे गुरुदेव सेवा मंडळाचा। गुरुदेव सेवा मंडळाचा मुख्य उद्देश आहे प्रार्थना, आणि ती प्रार्थना वैयक्तिक नाही आहे,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे झाले हे मानवतेचे महान पुजारी म्हणून ओळखले जातात. आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. स्वतःसाठी जगायचं सांगितलं नाही राष्ट्रसंतांनी, मग काय करायचं? ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फर्ज है. या प्रार्थनेला सर्वधर्मीय प्रार्थना म्हणतात. विश्वधर्माची प्रार्थना आहे ही, एकट्या करता केलेली नाहीये. मी या कीर्तनामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा आणि वंदनीय महाराजांचा समन्वय तुम्हाला करून दाखवणार आहे. याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ज्ञानोबा तुकोबा, याच महाराष्ट्रामधील मा जिजाऊ, याच महाराष्ट्रामधील छत्रपती शिवाजी राजे, याच महाराष्ट्रामधील वैराग्यमूर्ती गाडगे बाबा, याच महाराष्ट्रामधील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, याच महाराष्ट्रामधील बाबासाहेब आंबेडकर, याच महाराष्ट्रामध्ये अनेक महान विभूती होऊन गेल्या. त्या महान विभूतीच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. देवा आपुले अंतरी आम्ही जातो तीर्थावरी. आता आजकाल आपण पाहतो, भागवत कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये लोक फक्त तीर्थयात्रेला जातील आणि आईवडिलांसारखं जे दैवत आहे की ज्यांची सेवा केल्यानं कुठल्याही तीर्थाला जाण्याची गरज नाही, त्या आईवडिलांना घरातून हाकलून लावते. माय बाप केवळ काजी, माय बाप केवळ काजी, माय बाप केवळ काजी, माय बाप केवळ काजी. तेने न जावे माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आईवडिलांसारखं दैवत घरामध्ये असल्यानंतर त्या व्यक्तीला तीर्थामध्ये जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याही तीर्थस्थानाला जायची गरज नाही. आणि तीर्थयात्रेला जाणाऱ्या लोकांकरता सुद्धा आमच्या वंदनीय महाराजांनी भजन रचलेलं आहे. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगती ते ऐकत नाही, उंबडा बकरी खातो. कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. कशाला काशीला जातो बाबा, कशाला पंढरी जातो. अरे संतांनी जे सांगलं ते तू ऐकत नाही आणि खुशाल त्या तीर्थावरून आल्यावर कोंबडा आणि बकरी खातो. हो, आणि आमच्या दादांनी सुंदर प्रमाण दिलं, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत कुठल्याही तीर्थस्थानाला जाऊ नका, आई वडिलांची सेवा करा. माऊली ज्ञानेश्वर महाराज याच महाराष्ट्रामध्ये झाले ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि त्या ज्ञानेश्वरी मधील पहिली ओवी आहे, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि आमच्या वंदनीय महाराजांनी ग्रामगीता लिहिला
ग्रंथ, त्या ग्रामगीतेमधली पहिल्या अध्यायातली पहिली ओवी काय आहे? ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका हे कची असोणी अनेका भाससी विश्वरूपी. काय फरक आहे हो? काहीच फरक नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना जाऊन 750 वर्ष झाले. तुकाराम महाराजांना जाऊन बरीच वर्ष झाली. परंतु आमच्या वंदनीय राष्ट्रसंतांना जाऊन फक्त 57 वर्ष झाली. तरी सुद्धा माझ्या राष्ट्रसंतासारखा संत या भूवर कुठेच नाही. आजपर्यंत जे संन्यासी आहेत सगळे, त्या संन्याशांनी कोणते वस्त्र धारण केलेले आहे? भगवे वस्त्र. परंतु माझे राष्ट्रसंत असे आहेत की ज्यांनी पांढरे वस्त्र धारण करून आणि वैराग्य संपादन केला आणि संन्यास धारण केला. आदिशक्ती मुक्ताईंनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना संन्यासाचं उदाहरण सांगितलेलं आहे. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे त्याला म्हणो नये साधू जगी विटंबना बाधू आप आपणा शोधून पावे विवेक नांदे त्याच्या सवे काम क्रोध दंभ आवरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. 5 वर्षाच्या मुक्ताई आहेत आणि माऊलींना सात्विक उद्वेग आला होता, कंटाळा आला होता या समाजा की नाही जगायचं मला आता, म्हणून ताटीचं दार बंद करून आतमध्ये बसले होते. त्यावेळी त्या संन्यासाचं लक्षण माऊलींना आदिशक्ती सांगतात की वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. आमच्या राष्ट्रसंतांनी भगवं वस्त्र धारण केलं नाही आणि भगवं वस्त्र धारण न करता त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला आणि त्या संन्यास आश्रम म्हणजे गुरुकुंज आश्रम मोझरी, नाही का? आपण स्वतःला हिंदू म्हणतो. महाराजांच्या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की त्या प्रार्थनेमध्ये एक आसन आहे शुद्ध, त्या आसनावर कुठल्याच प्रकारची मूर्ती नाही किंवा प्रतिमा नाही. तुमचं जे इष्ट आराध्य दैवत असेल त्याचं मनामध्ये स्मरण करून तुम्ही प्रार्थना करा आणि त्या प्रार्थनेची फलश्रुती तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रार्थनेला महत्त्व दिलेलं आहे. आणि आमच्या गुरुदेव सेवा मंडळाची टोपी कुठली आहे? भगवी टोपी आहे. हो, पण आजकाल काही पुढारी लोक भगव्या टोप्या घालून भडकाऊ भाषण करतात आणि समाजाला पेटवून देतात. हो, मग याच्यामुळे काय होते? जातीयता प्रखरशाने समोर येते, जाती जातीमध्ये दंगली होतात. म्हणून त्यावरही आमच्या महाराजांचं सुंदर उत्तर आहे. भेदभाव कशाला माणसा माणसात रे, भेदभाव कशाला माणसा माणसात रे, भेदभाव कशाला माणसा माणसात रे. भेदभाव कशाला माणसा माणसात रे, या भेदावर अनेक भजने आहेत आमच्या राष्ट्रसंतांचे. करिता भेद असा का सगळा बोलला भारत दाटुनी गळा, बोलला भारत दाटुनी गळा, बोलला
उच्च नीच मग का समजोनी दुःख विदा मन सारे सळसळा बोलला भारत दाटून गळा बोलला भारत दाटून गळा करीत भेद सारा सकळा करीत भेद सारा सकळा बोलला भारत दाटून गळा बोलला भारत दाटून गळा. या भारताला सुद्धा दुःख होते की माझ्या देशामध्ये अशी जातीयता का, असा भेदभाव का. कारण आमच्या वंदनीय महाराजांनी सांगितलेलं आहे, जातपात पाहू नका, त्या मनुष्यामधले गुण पहा. चाहे भंगी हो या ब्राह्मण नहीं पूछेंगे जाती, हम तो है सतगुण के साथी. भंगी असो किंवा ब्राह्मण असो, ही जात पाहू नका, त्यातला चांगला गुण पा. आणि मला एक गोष्ट प्रकर्षानं सांगावीशी वाटते की आज हा जो वारसा आहे आमच्या वंदनीय महाराजांनी तरुणांकडे दिलेला आहे. आणि मला आजच्या कीर्तनात काही बोटावर मोजणे एवढेच तरुण दिसतात. इथं जर एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम असताना बाबाजी इथं गर्दी मावली नसती. हीच नेमकी अवकळा आलेली आहे आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या पंथाला, आपल्या संप्रदायाला. यावरही महाराज बोलले, अवकळा शिका आली रे भारता तुझ्या देहाला. का अशी अवकळा आली? आजचा आमचा तरुण व्यसनाधीन झालेला आहे, व्यसनांच्या आहारी गेलेला आहे, नाही का. दुधावाला दूध विकतो, सकाळी मोठ्या पहाटे त्याला म्हशीला वैरण खाऊ घालावं लागते, दूध काढावं लागते. त्यानंतर ते कॅनीमध्ये भरून आपली मोटरसायकल काढून घरोघरी दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या म्हणत तो दूधवाला फिरतो. पण आजपर्यंत तुम्ही कधी पाहिलं का की दारूवाला आला? अरे दुधावाल्याला घरोघरी जाऊन दूध विकत द्यावं लागते, परंतु दारूच्या दुकानामध्ये लोकांची गर्दी मावत नाही. दारूवाल्याला कुणाला बोलवावं लागत नाही, स्वतःहून लोक तिथं जातात आणि रांगेमध्ये लागतात. किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही सगळे व्यसनांच्या आहारी गेलेलो आहे आणि या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे चांगलं काय वाईट काय हे आम्हाला कळतच नाही. किती सांगावं. तुकडोजी महाराजांचे फक्त या व्यसनावरची जर भजनं सांगितले तर रात्र कमी पडेल आपल्याला, रात्र. हो, काय म्हणतात महाराज, दारू पिण्याला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला. दारू पिण्याला कशाला शिकला, चोरी करायला कशाला शिकला. दारू येता अंगात जाऊन पडशील नाल्यात, सारा मैल्याने न्हाऊन रंगला. दारू पिण्याला कशाला शिकला, दारू पिण्याला कशाला शिकला. हो, महाराजांनी हे सांगितलं, लोकांना झोपेतून जागं केलं आणि आपलं सर्व जे काही आहे, प्रार्थना आहे, प्रातस्मरण आहे, ध्यान आहे. देवा आपुले अंतरी आम्ही जातो तीर्थावरी. मला सांगा, आतापर्यंत 4 धाम करणारे जे लोक आहेत सगळे, यांना कुणाकुणाला देव दिसला? भेटला देव? नाही बाप्पा. तीर्थयात्रा करणाऱ्यांची वान नाही आणि तीर्थयात्रा काढणाऱ्यांची सुद्धा वान नाही. हो, जिथं पाहिलं तिथं आमची तीर्थयात्रा, अमुक अमुक 4 धाम दर्शन, आणि त्याची फीस आकारण्यात आलेली आहे. एवढे तुम्हाला 10 दिवसाचा खर्च लागेल आणि लोक पण जात आहेत. त्या तीर्थाला जाऊन फक्त आपली हौस मौज करतात, बाकी त्या तीर्थाचं काही घेणं देणं नाही त्यांना. हो, काहीच घेणं देणं नाही. म्हणून वंदनीय महाराजांनी जागे केलं की अरे बाबा, कशाला तीर्थाला जातो, देव तर तुझ्या आतच आहे.
मग माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तैसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी कामू विषयावरी. आणि आमचे वंदनीय महाराज म्हणतात, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओम सोहम श्वास से अपनी अंतर दृष्टि निरखना है. अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है. ओहम सोहम श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. पहिल्यांदा हे ओहम काय सोहम काय हेच तर आम्हाला कळत नाही, नाही का. ओहम काय सोहम काय आपले 24 तासाचे श्वास सांगितलेले आहे. किती सांगितलेले आहे? म्हणा असतील, आम्हाला काय गरज आहे त्याची. श्वास मोजायची, जेवढे असतील तेवढे असतील. ज्या दिवशी आमचा श्वास थांबला त्या दिवशी राम बोलो भाई राम बोलो. 24 तासाचे आपले श्वास आहे 21,600 आणि 21,600 वेळा 24 तासात नाम चिंतन व्हायला पाहिजे. याला म्हणतात ओहम शोहम श्वास से अपनी अंतरदृष्टी निरखना है. मीराबाई होत्या, कुणाची भक्ती करत होत्या? बोलत चला, कुणाची भक्ती करत होत्या? असे चेहरे आपले कसे मस्त टवटवीत फुलासारखे ठेवा, म्हणजे मलाही सांगायला आनंद वाटेल, नाही का. नाहीतर तुम्हाला कोणीतरी जबरदस्तीनं आणून कीर्तनात बसवलं, असे चेहरे पाडून बसू नका. कुणाची भक्ती करत होत्या मीराबाई? भगवान कृष्णाची. आणि त्या कृष्णाचं नाम चिंतन किती वेळा करत? तर 21,600 वेळा 24 तासात त्या एवढं भगवंताचं नाम चिंतन करत. तुम्ही म्हणाल कसं? कृष्ण के रंग में ऐसी डूबी बन गया ये कहिरू, बन गया एक ही रूप. कृष्ण की माला जपते जपते आप बनी मैं श्याम. सासों की माला पे माला पे सासों की माला पे सिमरू में कृष्ण नाम. सासों की माला पे सिमरू में सीताराम. सासों की माला पे सिमरू में सीताराम. सासों की माला पे सिमरू में कृष्ण नाम. मेरे मन की मैं जानू ही के मन की राम. किती सुंदर आहे. आणि एवढी भक्ती केली मीराबाईनं, आणि त्यानंतर काय झालं? स्वतःच्या पित्यानं विषाचा प्याला दिला, विष मीराबाई पिल्या, पण त्याचा परिणाम गोपाल कृष्णावर झाला, नाही का. गोपाल कृष्णावर झाला. एवढी भक्ती मीराबाईची, एवढी भक्ती करावी लागते, त्यावेळेस भगवान परमात्मा आपल्या सोबत राहतात. संतांचं वचन आहे की तो परमात्मा तुम्ही जर त्याची भक्ती केली तर तुमच्या मागे पुढे उभा राहतो सांभाळ करण्याकरता. मागे पुढे उभा राहायचा
मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभं राहून परमात्माला रक्षण करावं लागते. कोणाचं? जो काया वाचा मनानं त्याला समर्पित होतो त्याचं. हो, भागवतामध्ये एक कथा आलेली आहे. पहिल्याच भागवत महात्म्यामध्ये धुंदुकारीची कथा. आत्मदेव ज्यावेळी त्या महात्म्यांना म्हणत होती की मला पुत्र नाही, कृपा करून मला पुत्र प्राप्त होईल असा आशीर्वाद द्या, आणि मला जर पुत्र झाला नाही तर माझं तर्पण कोण करेल, मला पिंडदान कोण करेल. त्यावेळी त्या महात्म्यांनी सुंदर उत्तर दिलं. अरे म्हणे वेड्या, पिंडदान तू मेल्यानंतर तुझा मुलगा करतो की नाही याची गॅरंटी नाही. अरे पिंडदानाचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तू जिवंत आहे तोपर्यंत हा सपिंड देह भगवान परमात्माच्या चरणावर समर्पित करणे याला खरं पिंडदान म्हणतात. हा पिंडदानाचा अर्थ आहे. आणि आमच्या वंदनीय महाराजांनी तर याला सगळं काही कर्मकांड म्हटलेलं आहे. कर्मकांडात गणल्या गेलेलं आहे. ते म्हणतात काहीच करू नका. बाप मेला गावावरी, आणि मुलगा सुतक कुठे पाळतो? मुंबईला. हो, काही करू नका. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत भगवंताचं नाम चिंतन करा, आणि जिवंतपणीच मोक्ष मिळवावा लागतो. मेल्यावर मोक्ष मिळत नाही माऊली, नाही, जिवंतपणी मोक्ष मिळावा लागतो. आणि आम्ही मोक्षाचे पाहुणे, आम्हा आहे दूर जाणे. महाराजांचंच भजन आहे. आम्ही मोक्षाचे पाहुणे आहो. इथं कशा करता आलो? मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता. परंतु देव आमच्या हृदयामध्ये असल्यानंतरही आम्ही देवाला पाहण्याकरता इकडे तिकडे फिरतो. त्यांचं पुन्हा एक सुंदर भजन आहे. हे गुरुदेव मेरे दिलाओ, सुंदर सेज सजाया हूँ, अलग अलग रंग के कमलों पर नंदादीप जलाया हूँ. गुरुदेव तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन त्या आसनावर स्थित व्हा, जे आसन मी तुमच्या करता अंथरलेलं आहे. काय भाव होता माझ्या वंदनीय महाराजांचा, नाही का? म्हणून ज्ञान पाहिजे, ज्ञान. आणि त्या ज्ञानाला जर नम्रतेची जोड असली, ज्ञानाला जोड कशाची पाहिजे? नम्रतेची. ज्ञानाला जर नम्रतेची जोड असली तर त्याची सगळ्या जगात ख्याती होते. आणि पुन्हा त्या ज्ञानाला जर धनाची जोड असली तर संपूर्ण जगतामध्ये त्याची प्रगती होते. परंतु त्या ज्ञानाला जर अहंकाराची जोड असली तर त्याची माती 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 झाल्याशिवाय राहत नाही. हो, हे आमच्या वंदनीय महाराजांचे बोल आहे. आजपर्यंत असा कुठलाच साधू झाला नाही. मोठमोठे झाले जपी तपी संन्यासी, परंतु भारताच्या सीमेवर जाणारे एकमेव आमचे वंदनीय महाराज आहेत, ज्यांनी स्वातंत्र्याकरता ज्यांना अटक केलं, ज्यांना जेलामध्ये टाकलं. आणि त्यावेळी त्यांनी काय त्यांचा उत्साह होता, आणि काय त्यांची तडप होती, काय त्यांचं देशावरचं प्रेम होतं. पुन्हा महाराज म्हणतात, अरे भारत के जनहितवादी सब चाहते थे आजादी, सब चाहते थे आजादी, कई लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि, कई लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि. सूली पर साथ
शाही बुटकेश्वर था, कितने नाम बताए उनके, अरे जिनका जेल ही घर था। आष्टी चिमुर और ब्यावल कितने ही शहीदों के स्थल, आष्टी चिमुर और ब्यावल कितने शहीदों के स्थल। अरे आजादी की उसी जंग में, आजादी की उसी जंग में लाखों ने जान लुटा दी, लाखों ने जान लुटा दी। कई लगे हुए थे इसमें, कितनों को मिली समाधि, कई लगे हुए थे इसमें, कितनों को मिली समाधि। भारत के जनहितवादी, भारत के जनहितवादी, चाहते थे आजादी, सब चाहते थे आजादी। कई लगे हुए थे इसमें, कितनों को लगी समाधि, कई लगे हुए थे इसमें, कितनों को लगी समाधि। भगत सिंग तो चढा सुली पर, ज्या दिवशी भगत सिंगाला फाशी देण्यात आली, भगत सिंगाची आई भिंतीवर डोकं ठेवून रडत आहे आणि त्यावेळी बाकीच्या महिला समजावत आहेत, आई साहेब नका रडू, रडू नका। त्यावेळी त्या आईचं काय सुंदर उत्तर आहे, तुम्हाला असं वाटते का की मी माझ्या भगत सिंगाकरता रडत आहे? तुम्ही असं मुळीच वाटू देऊ नका की मी माझ्या भगत सिंगाकरता रडत आहे। मी या करता रडत आहे ताईंनो, की मला जर 9 भगत सिंग दिले असते भगवंतानं, तर मी माझे 10चे 10ही भगत सिंग या भारत मातेला सुपूर्द केले असते। असा आईचा भाव पाहिजे, एवढं देशावरचं प्रेम पाहिजे, एवढं देशावर प्रेम पाहिजे। जसे आपल्या घरात लहान बाळ असते, ते दिसायला खूप सुंदर असते, गोंडस असते, मग आपण काय करतो, संध्याकाळी त्याची दृष्ट काढतो ना। हो, बाळाला दृष्ट झाली असेल, मीठ मोहऱ्या घ्या, त्याची दृष्ट काढा। तशी दृष्ट आमच्या वंदनीय महाराजांनी काढली। कोणाची? मेरे प्यारे सुंदर भारत पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत की इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। मेरे प्यारे सुंदर भारत पर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत की इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। मेरे प्यारे सुंदर भारत पर किसी की नजर ना लगे, अरे तू सुन। भारत की इस आजादी पर परदेसी नजर ना लगे, अरे तू सुन। हो, आणि ज्यावेळी आमचा देश पारतंत्र्यामध्ये होता, त्यावेळी वंदनीय महाराज म्हणतात, भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन झाले, अति गुलाम जन झाले, तोडण्यायी बंधना, तोडण्यायी बंधना पाहण्या, भारत पुला पुन्हा पाहण्या, भारत पुला पुन्हा। ओ कधी येतील मनमोहना, कधी येतील मनमोहना पाहण्या, भारत पुला पुन्हा पाहण्या, भारत पुला पुन्हा। हो, भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जाहले। वंदनीय महाराज भारताच्या सीमेपर्यंत गेले आणि त्या शूरवीरांना प्रोत्साहन दिलं की अरे मागे आजपर्यंत कुठलाच संत भारताच्या सीमेवर लढाईमध्ये गेला नाही। ते माझे वंदनीय राष्ट्रसंत आहेत आणि जगामध्ये एकमेव असे राष्ट्रसंत होऊन गेले, सर्वात शेवटचे संत।
गजानन बाबा नंतरचे संत वैराग्यमूर्ती गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। गाडगे बाबांनी सुद्धा तेच केलं, हातात झाडू घेतला, 17 ठिगळाचे कपडे अंगावर घातले आणि हातात झाडू घेऊन गाव स्वच्छ केलं। आणि गाव स्वच्छ करायचे दिवसांत रात्री लोकांची मन स्वच्छ करायचा कार्यक्रम त्यांनी केला। स्वच्छ करूया गाव सगळे, स्वच्छ करूया गाव। हो, गावागावामधील ज्या मतभेद होते हे मतभेद मिटवण्याचं काम आमच्या महाराजांनी केलं। तू तरुण वाटतो सुदा, पण काय तुझा फायदा, जा सुदर गाव लवलाही, गावात मातली दुहे, गावात मातली दुहे, गावात मातली दुहे, गावात मातली दुहे। कल्पना कशी तुझ नाही, कल्पना कशी तुझ नाही, गावात मातली दुही, गावात मातली दुही, गावात मातली दुही, गावात मातली दुही। आणि म्हणून स्वतः अनुभूती घेतली महाराजांनी त्यांच्या अंतरंगामध्ये परमात्मा असल्याची, आणि त्यानंतर अभंगामधून आपल्याला उपदेश केला पहिल्या चरणात। देवा पुले अंतर, देव आपुले अंतर, देव आपुले अंतर, देव आपुले अंतर, देव आपुले अंतरे, देव आपुले अंतरे, हो देव आपुले अंतरे, हो देव आपुले अंतरे। आम्ही जातो तीर्थावरी, आम्ही जातो तीर्थावरी, देव आमची पाळतो, देव आमची पाळतो, देव आमची पाळतो, देव आमची पाळतो। आम्ही जातो तीर्थावरी, आम्ही जातो तीर्थावरी, देव आमची पाळतो, देव आमची पाळतो, हो देव आमची पाळतो, देव आमची पाळतो। आम्ही धोंडोबा पूजितो, देव आम्हाला पाहते पण आम्ही दगडाची पूजा करतो। मग तुम्हाला कदाचित अशी शंका वाटेल की मग महाराजांनी सांगितलं म्हणून पूजा करायची नाही का? पूजा करायची, मनेची ती पूजा करावी उत्तम, येथे लौकिकाचे काम नाही। तुकाराम महाराज म्हणतात की मनाने पूजा करा, मन हा मोगरा, हा मोगरा अर्पणेश्वरा, मन हा मोगरा अर्पणेश्वरा, मन हा मोगरा अर्पणेश्वरा, मन हा मोगरा अर्पणेश्वरा। पुनरोपिता नारायणे नाई, पुनरोपिता नारायणे नाई, येणे नाई, मन अमगारा अर्पणेश्वरा, मन अमगारा
ईश्वरा अर्पुणी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही. हा मनरूपी मोगरा जर आम्ही भगवंताला समर्पित केला तर पुन्हा पुन्हा जन्म मरणाचे फेरे फिरावे लागणार नाही. आणि परमात्माला ज्यांना आपल्या हृदयामध्ये साठवलं, साठविला हरी जिही हृदय मंदिरे, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. असं त्या परमात्माला आमच्या महाराजांनी साठवलं होतं. आणि ज्यानं परमात्माला आपल्या हृदयात साठवलं त्याचं अंतःकरण शुद्ध होते. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. एकदा ताडोबाच्या अभयारण्यामध्ये गेले महाराज. आणि त्या अभयारण्यामध्ये गेल्यानंतर तिथं वाघ दिसला. वाघ आता वाघ म्हटलं की आपल्या अंगाचा थरकाप सुटतो नाही का. वाघाच्या सामोरं जाण्याची हिम्मत कुणाला आहे? कुणालाच नाही. परंतु आमच्या महाराजांनी त्यांना सांगितलं, ए दोस्त, हमें जाना है उधर, तुम रस्ता छोड़ दो. त्यावेळी त्या वाघानं नम्रतेनं रस्ता सोडून दिला. एकदा महाराज भजन करत असता झोपले असताना खाटीवर बाजी खाली खाटेखाली वाघ येऊन बसला. ज्यावेळी महाराजांची झोप उघडली पाहतात तर खाटीखाली वाघ आहे. वंदनीय महाराजांनी आपली खंजरी हातात घेतली आणि भजन गायला सुरुवात केली. वाघ डोलायला लागला. हो वाघ, माणसं डोलतीन तर काय नवये. तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था, तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था, तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. आवाज खंजरी का, आवाज खंजरी का, दिल दे जगा दिया था, तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था, तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. तुकडो जी बाबा तुमने भारत जगा दिया था. हो, सगळ्या भारताला जाग केलं होतं. म्हणून वाघ सिंह सुद्धा त्यांचे मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. चित्ता होती शत्रू मित्र होते. चित्ता होती मित्र होते. हो, चित्ता शुद्ध तरी शत्रू मित्र होते. व्याघ्रहीन खाती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हो, चित्ता शुद्ध तरी शत्रू मित्र होते. शत्रू मित्र होते. शत्रू मित्र होते. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रहीन खाती सर्पतया. आपल्याच शरीरामध्ये 14 साक्षीदार ठेवलेले आहे भगवंतानं. संगणक युग आता आहे, संगणक आता आलं. हो, परंतु भगवंतानं आमच्या शरीरामध्ये असे कॉम्प्युटर फिट करून ठेवलेले आहे. तुम्ही कितीही चोरून जरी पाप केलं तरी ते 14 साक्षीदार त्या पापाचे साक्षीदार आहेत. मग 14 जण कोण आहेत? 5 कर्मेंद्रिये,
5 ज्ञानेंद्रिये आणि 4 अंतरेंद्रिये, किती झाले? 14. हे 14 जण साक्षीदार आहे आपण केलेल्या पापाची कबुली किंवा साक्षीदार म्हणून. ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले आणि दशरथ राजांचा शेवटचा अंतिम क्षण आहे, त्यावेळी ही व्हिडिओ फिल्म महाराजांना सुद्धा पाहावी लागली, दशरथ महाराजांना. आणि त्यावेळी दशरथ महाराज म्हणाले, कैकई अगं माझ्या रामाला वनात पाठवण्याकरता तू कारणीभूत नाही आहे, मी कारणीभूत आहे, माझं कर्म कारणीभूत आहे. कारण केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कोणतं कर्म घडलं होतं महाराजांच्या हातून? तर श्रावण बाळाला बाण लागला होता. हो, शर आला तो आला धावूनी काळ, विव्हळला श्रावण बाळ. आणि त्यावेळी आपल्या मेलेल्या पुत्राच्या दुःखाग्नीमध्ये होरपळून गेले श्रावणाचे आई वडील. आणि त्या श्रावण बाळाच्या माता पित्यानं महाराज दशरथांना शाप दिला की राजा, अरे ज्यावेळी तुझा अंतिम क्षण जवळ येईल त्यावेळी तुझ्याजवळ तुझा एकही पुत्र नसेल. पुत्र होता का महाराजांना? नाही. हा शापही ठरला आणि वरदानही ठरलं. म्हणून ते 14 जण आमच्यावर साक्षीदार आहेत. आम्ही काय करतो? धोंडोबा पूजितो. देव, पहिल्यांदा देव या शब्दाचा असता अर्थ आम्हाला माहित नाही. या देवाच्या देव आहे याची कितीतरी उदाहरणं देता येतील. लोक तर आजकाल म्हणतात देव नाहीच, आणि मग आहे तर दाखवा. देव पाहण्याची वस्तू नाही आहे, देव अनुभूती घ्यायची वस्तू आहे, अनुभवण्याची गोष्ट आहे, प्रचिती घ्यायची आहे. 3 प्रचिती आहे शास्त्रामध्ये. शास्त्र प्रचिती, ग्रंथ प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. आत्मप्रचिती झाल्यानंतर आपण देव झालो. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आपल्याला देव होता येतं. मग तुम्ही म्हणाल आम्हाला देव होता येतं? हो, आपणही देव होऊ शकतो, पण त्याकरता ती साधना करावी लागते. आणि आम्ही तर साधनेच्या नावानं शून्य. साधना नाही. आम्हाला काय पाहिजे? दे रे हरी पलंगावरी. आम्हाला सर्व आयतं पाहिजे, सगळं आयतं. आता तो जमाना गेला पूर्वीचा. पूर्वीच्या काळी आमच्या माता भगिनी जात्यावर दळण दळत होत्या, ओव्या गात होत्या. आता सगळं काही बटन दाबलं की. पण घरामध्ये रोगांची वाण नाही. अरे पुत्र घडवला. ग्रामगीतेमध्ये महाराजांनी सांगितलं, वंदनीय महाराजांनी, की स्वतःची कामं स्वतः करा, स्वावलंबी बना. मुसलमान समाजाचा मुलगा 10 वर्षाचा असतो आणि तो 50 रुपये कमवून आणतो आणि आपल्या आईला म्हणतो की अम्मी जान मैंने 50 रुपये कमा के लाए. आणि आपला 10 वर्षाचा मुलगा लाडात वाढलेला, त्या पोराला कधी कमवण्याचं तर नावच नाही. पण तो मोठा झाल्यानंतर बापाची जमीन विकून आपाची गाडी घेतो. काय नवल आहे? काहीच नवल नाही. वडिलाचं होत जे धन, हो महाराजांनी सांगितलं, बसला गमावून हाती नाही पैसा खर्चा याला, तोडी ती मुलं बाळ याला, कुत्र्या परी गती याची झाली रजी जे जे. का कसं जडलं दारुण मन, हरपलं भान, परवा नाही राहिली देहाची, लाज खोविली प्रतिष्ठेची, जगी नाही किंमत कवडीची, कुत्र्या परी गती याची झाली हो जी जी जी. सगळ्यांना सांगितलं आणि सगळ्यांना करता माझ्या महाराजांनी उपदेश केला, यारे यारे गरिबांनो या, काम हाती घ्या. नाही का? पण सेवा करायची आम्हाला लाज वाटते. एखाद्या गावामध्ये जर काही मोठा विवाह समारंभ असला किंवा सप्ताहाची पंगत असली की काही काही टेंभाजी लोक असतात. आमच्या भागात आहे, तुमच्याकडे नाही. ते सांगतात इथं वाढ, इथं वाढ, अरे तुपाचा आणा वाडा. अरे तुम्ही सांगता कशाला? हाती ज्ञान वाडा ना. हे आमच्या महाराजांनी शिकवलं. भगवान कृष्ण परमात्मानं पांडवाच्या यज्ञामधल्या उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या. आमच्या वंदनीय महाराजांनी
गुडघ्या एवढ्या चिखलामध्ये जाऊन तिकडे आदिवासी भागात जाऊन त्या लोकांची सुधारणा केली आणि ते लोक देवबाबा म्हणून आमच्या महाराजांना ओळखायला लागले. देवबाबा म्हणून ख्याती झाली नाही का. अरे महाराजांचे शब्द साधे नाहीत. मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है. काय म्हणतात महाराज? मुर्दे जगा दू शब्द से, होता अशुभ का रास है. आम्ही स्वतःला हिंदू म्हणतो, पण आजकाल हिंदू हिंदू आणि या हिंदूचा उलट शब्द जर आपण उच्चारला तर काय होते? दुही. आपलं प्रमाण होऊन गेलं. गावात मातली दुही, गावात मातली दुही. कल्पना कशी रे तुझं नाही. यावरही महाराजांनी सांगितलं, ए हिंदुओं के देवता, अरे हिंदुओं के देवता अब हिंदुओं से रूठ गए. कारण इसका एक है, सब हिंदू श्रद्धा रहित भये. काय कारण आहे? श्रद्धाहीन झाले सगळे. आणि कहीं हिंदू भाई जान अपना धर्म छोड़े जा रहे, और हिंदुओं के साधु मठ में चकाचक खा रहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. का हो, शिवपुराण कथा करायची आहे. काय फी आहे तुमची? 10 लाख रुपये. 10 लाख रुपये काय आपल्या बापानं कमावून ठेवले? हा, अरे जो शेतामध्ये दिवसभर राबतो, ज्याला डवरे धरताना, शेतामध्ये डवरे धरताना दिवसातून 50 वेळा खाली वाकावं लागते. कशासाठी? ते खुरपण घेण्याकरता. त्याला 500 रुपये मजुरी मिळते एका दिवसाची. जरा तिथं जाऊन पहा म्हणा. आणि ही चटक आपण लोकांनी या लोकांना लावून दिली नाही का. आज सोमवार आहे, शुभवार आहे. आम्ही धोंडोबा पूजितो. महाराज काय म्हणतात? देवा आम्हासी पाहतो, हा आम्ही धोंडोबा पूजितो. देवा आम्हा प्रकाशतो, आम्ही अंधारी राहतो. आम्ही अजून अंधारातच आहे. आमच्या मावल्या तर एवढ्या पागल झाल्या, 1 लोटा जलन सब समस्या का. हो, कुठेही त्यांची कथा असली. मला कोणावर टीका करायची नाही, पण समाजाला या भोड्या भाया लोकांना फसवणारे जे आहेत यांच्यावर सुद्धा आमच्या महाराजांनी टीका केलेली आहे. आणि त्याच्यावर सुद्धा महाराजांनी भजन म्हटलेलं आहे. काहे को धूनी रमाता रे साधो, काहे को धूनी रमाता. काहे को धूनी रमाता रे साधो, काहे को धूनी रमाता. चंदन चावल बेल की पतिया, चंदन चावल बेल की पतिया. घेरे घरे में आता, काहे को धूनी रमाता रे साधो, काहे को धूनी रमाता रे साधो, काहे को धूनी रमाता रे साधो, काहे को धूनी रमाता. आता महाकुंभ होऊन गेला. या महाकुंभामध्ये मोठमोठे संत महंत आले, मोठमोठे आखाडे संन्यासी लोकांचे. पण बहुधा संन्यासी काय करतात? सांगा बाबाजी, काय करतात? दारू गांजाची नशा आणि जीवनी अवदशा, गांजा ओढतात. त्यांच्याकरता सांगितलं आमच्या महाराजांनी, काहे को धुनी रमाता रे साधो, काहे को धुनी रमाता. आणि या सगळ्या महंतांचे या कुंभमेळ्यामध्ये जेवढे सगळे संत आले असतील, सगळ्यांनी भगवे वस्त्र धारण केलेले आहे. पण पांढरे वस्त्र धारण केलेले माझे वंदनीय राष्ट्रसंत महाराज या सगळ्या आखाड्याचे अध्यक्ष आहेत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सगळ्यांचे अध्यक्ष महाराज. साधी राणी, उच्च विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि गुरुकुंजाला निवास केला. मजवेडची गुरुकुंजाचे. त्या गुरूंची कुंजामध्ये त्यांचं मन स्थिरावलं. जपानमध्ये गेले.
विदेशामध्ये प्रत्येक विदेशामध्ये माझ्या महाराजांनी दौरा केला आणि तिथं दौरा केल्यानंतर त्यांना मान्यता मिळाली. काही संत असे असतात की देवमान्य संत, संत मान्य संत, लोकमान्य संत. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले आणि शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपल्यासोबत काय नेलं होतं? भगवद्गीता. आपला धर्मग्रंथ काय तर भगवद्गीता आहे. मग तिथला जो एक तो मुख्य होता त्याने काय केलं की आपली भगवद्गीता सर्वात खाली ठेवली आणि याच्यावर बाकीचे ग्रंथ ठेवले आणि सगळ्यांना बोलण्याकरता उभं केलं. ज्यावेळी विवेकानंदांचा नंबर आला त्यावेळी विवेकानंद महाराजांनी सांगितलं की हा इथला जो कार्यकर्ता आहे हा फार हुशार आहे. त्याला कडू शब्दामध्ये नाही, त्याचा आदर केला. हो, कारण दुर्जनम प्रथम वंदे, दुर्जनांना पहिल्यांदा नमस्कार करा, त्यांची वाहवा करा. हा फार हुशार आहे, कारण या सगळ्या ग्रंथांचा पाया आमची भगवद्गीता आहे, म्हणून माझा भगवद्गीता ग्रंथ यानं सर्वात खाली ठेवला, कारण सर्व ग्रंथांचा पाया भगवद्गीता आहे. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी यांनी विचार केला, त्या कार्यकर्त्यानं तिथल्या धर्मपरिषदमधल्या, तो म्हणे अरे आपला बेत फसला, कारण त्यानं आपला भगवद्गीता ग्रंथ जो आहे हा खालच्या दर्जाचा आहे, त्याला म्हणजे साबित करायचं होतं, दाखवून द्यायचं होतं. पण विवेकानंदांनी त्यावर तोडगा टाकला. दुसऱ्या दिवशी त्यानं काय केलं, मध्ये घातला ग्रंथ. मग पुन्हा सगळ्यांची पाळी आली. जे जे धर्मग्रंथ आपापले घेऊन गेले होते ते सगळे बोलायला लागले. ज्यावेळी माझ्या विवेकानंदांची पाळी आली त्यावेळी विवेकानंद उभे राहिले आणि म्हणाले, माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा इथला जो कार्यकर्ता आहे खरोच याच्या हुशारीला तोड नाही हो. याने काल माझा ग्रंथ सर्वात खाली ठेवला होता, पण आज माझा ग्रंथ मध्यभागी ठेवला, कारण सगळ्या ग्रंथांचा गाभा माझी भगवद्गीता आहे. सगळ्या ग्रंथांचा गाभा आहे. पुन्हा याचा बेत फसला. तिसऱ्या दिवशी पुन्हा ती परिषदेमध्ये सभा भरली. आता यानं विचार केला की भगवद्गीता ग्रंथ सर्वात वर ठेवू, आणि सर्वात वर ठेवल्यानंतर ज्यावेळी विवेकानंद बोलायला लागले, विवेकानंद म्हणाले, माय ब्रदर अँड सिस्टर, माझ्या बंधू भगिनींनो, फारच हुशार आहे तुमचा कार्यकर्ता, कारण या सर्व धर्मग्रंथांचा कळस माझी भगवद्गीता आहे, म्हणून आज माझी भगवद्गीता सर्वात वरती ठेवलेली आहे. काय डोकं आहे नाही? स्वामी विवेकानंदांसारखे विचार आपणही त्यांच्यासारखे बनू शकतो. हो, ऑल पॉवर इज विथ इन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. विवेकानंद म्हणतात, जोपर्यंत तुम्ही स्वतःला दुर्बल समजता तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. एक दृष्टांत सांगते थोडा. 3 मित्र रस्त्यानं चालले. त्यातला एक खूप थकला. तो म्हणे, पा आता त्यांना रोहण्याला जायचं होतं आणि निमकवडा ही इथं गाव नव्हतं, इथे समजा जंगल आहे. मित्रांनो तुम्ही जा म्हणे, 3 किलोमीटर इथून गाव आहे, माझ्याकरता काहीतरी मोटरसायकलची व्यवस्था करा, कारण अरे बाबा मी एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. त्यावेळी ते म्हणाले, ठीक आहे तू बस इथं आरामात झाडाखाली निवांत, आम्ही जातो, तुझ्याकरता गाडी पाठवून देतो. ते 2 मित्र रस्त्याने चालायला लागले. हा निवांत बसला. आता टेन्शन नाही बाबा चालायचं. एवढ्यामध्ये काय झालं, 5 मिनिटात, अवघ्या 5 मिनिटात काही लोकांची टोळी आली आरडाओरडा करत. अरे धावा, पळा, धावा, पळा, धावा. यानं विचारलं, काय झालं, काय झालं, काय झालं? कोणी काहीही बोललं नाही. सगळे निघून गेले. पुन्हा 20-25 लोक आले. धावा पळा, धावा पळा. यानं विचारलं, काय झालं? त्यातला एक म्हणाला, अरे आमच्या मागे वाघ लागला, तुला जर तुझा जीव वाचवायचा असेल तर आमच्या बरोबर धावायला लाग. आता यानं वाघाचं नाव ऐकता बरोबर, वाघ म्हणता बरोबर घाबरला, धूम ठोकून पळायला लागला. हा झाला दृष्टांत. आता मला सांगायचं, शरीर थकलं होतं की मन? मन. तसं जोपर्यंत आपलं मन स्ट्रॉंग आहे तोपर्यंत तुम्ही सर्व काही करू शकता. ज्या दिवशी तुमचं मन थकलं त्या दिवशी तुम्ही संपले.
हो, ही शिकवण आम्हाला वंदनीय महाराजांनी दिली की तुम्ही कधी स्वतःला दुर्बल समजू नका, मन कधी थकू देऊ नका. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. माता, आमच्या वंदनीय गुरु महाराजांनी त्या मनाला काय केलं, मनापुढे झुकले, त्या मनाला विनंती केली. हो, आणि परमात्म्याला विनंती केली. काय विनंती केली? राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे, राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. भेद सगळे जाऊ दे, तव रूप निर्मळ पाहू दे. राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. भेद सगळे जाऊ दे, तव रूप निर्मल पाहू दे. राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. रूपक ताल आहे. राहू दे मन हे तुझ्या पदी, राहू दे. महाराजांनी सांगितलं की देवा, माझं हे मन तुझ्या चरणी राहू दे, लागू दे. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा तेच म्हटलेलं आहे. जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा. जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा, जनी दृष्टी लागो तुझे सगुणपणा. जेणे माझे मना बोध केला, जेणे माझे मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. जेणे माझे मन बोध केला, जेणे माझे मन बोध केला, अनंत जन्मीचे विसरल दुःख, अनंत जन्मीचे विसरल दुःख. पाहता तुझे मुख पांडुरंगा. हो, आणि देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी. आम्ही कधी देवाकडे अशी प्रार्थना करतो की देवा, आमचं मन हे तुझ्याकडे पूर्ण समर्पित नाही. आमचं मन तर असं आहे की आम्ही कीर्तनात बसलेलो असतो, पण आमचं 4 वेळा मन घरी जाऊन येते, नाही का. आमच्या महिला मंडळी दुधावर झांकट ठेवलं असेल की नाही, दाराला कुलूप लावलं असेल की नाही. एकदा तुम्ही कीर्तनात उभी असताना एक आजीबाई समोर बसलेल्या होत्या, सारख्या आपल्या हाताला झटके देत होत्या. मला नाही रावलं गेलं. कीर्तन झाल्यावर मी विचारलं, आजीबाई तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का हाताचा, का असे तुम्ही सारख्या हाताला ओढत होत्या? म्हणे, ताई मी घाई गडबडमध्ये कीर्तनात आली, दाराला कुलूप लावलं, पण झटका द्यायचा म्हणजे कुलूप लागलं की नाही ओढून पाहायचं विसरली होती, म्हणून मी ते ओढून पाहत होती. आता सांगा, इथे किती वेळा कुलूप ओढून पाहिलं तर कुलूप लागलं की नाही व्यवस्थित कळेल का? सांगायचं म्हणजे आमचं मनच ताळ्यावर नाही आणि मन समाधान नाही. जगात सर्वात सुखी कोण आहे? असेल त्या परिस्थितीमध्ये जो संतुष्ट आहे, समाधानी आहे, तोच या जगात सुखी आहे.
नाही तर 10 रुपयावाल्याला 100, 100वाल्याला 1000, 1000वाल्याला लाख, लाखवाल्याला 10 लाख, 10 लाखवाल्याला करोड, त्याला 10 करोड, त्याला अब्जावधी. एवढी ज्याच्या मनात लालच आहे, स्वार्थ आहे, त्याचं मन कधीही समाधानी राहत नाही, किंवा तो जीवनामध्ये त्याला परमात्मानं कितीही दिलं तरी तो सुखी होऊ शकत नाही. हो, आमच्या महाराजांनी सांगितलं, वंदनीय महाराजांनी, की पा तरुणांनो, तुमचं कार्य तुम्हाला स्वतः करायचं आहे, तुम्हाला स्वतः सर्व निर्माण करायचं आहे. जसं वंदनीय महाराजांनी सगळं आहे. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ. आज आमच्या मोजरीला किती लोक जमले होते दादा? मला तरी असं वाटतं की 5-7 लाख, 10 लाखापर्यंत लोक असतील. हो, म्हणजे पहिली वारी करावी पंढरपूरची आणि दुसरी वारी करावी गुरुकुंज वारी मोजरी. ह्या 2 वाऱ्या जर माणसानं जीवनामध्ये केल्या तर त्याचा जन्म सफल झाला. हो, त्याची सरली येर झाला सफल व्यापार. म्हणून वारीचं महत्व सांगितलेलं आहे. आणि स्वतःला सगळं निर्माण करावं लागेल. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पुण्यामध्ये चपलांचं तोरण बांधलेलं होतं आणि एका मनुष्याचं जे शिर होतं हे तिथं बांधलेलं होतं. मोगली सत्ता होती, मुघलांचं राज्य होतं. आणि त्यानंतर माँसाहेब जिजाऊ ह्या तिथं गेल्या. कारण माँसाहेब जिजाऊंचं माहेर कोणतं? आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलं त्यांचं माहेर आहे. किती भाग्यवान आहोत आपण, सिंदखेड राजा. आणि त्यांचं सासर भोसले कंपनी पुणे. तिथे त्या गेल्यानंतर त्यांच्याकडून पाहवल्या गेलं नाही. छोटीशी आहेत छत्रपती शिवाजी महाराज. 5 वर्षाचं वय असेल आणि त्यावेळी विचारलं आईला, आई, आऊसाहेब, कुठे आहे माझा वाडा, कुठे आहे माझा घोडा आणि कुठे आहे माझी तलवार? त्यावेळी आऊसाहेबांनी सांगितलं, शिवबा, तुम्हाला हे सगळं स्वतः निर्माण करावं लागणार आहे, तुम्हाला आई तर काहीच मिळणार नाही. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महादेवाच्या पिंडीला करांगडी कापून आपल्या रक्ताचा अभिषेक केला, हर हर महादेवची गर्जना केली आणि पहिला किल्ला घेतला. त्याचं नाव काय? तोरणा. तोरणाला तोरण बांधलं. असा राजा आमच्या महाराष्ट्रात होऊन गेला. जेव्हा पळली भवानी म्याणाच्या बाहेरी, रणात शिरली नाती कधीच माघारी. हो, चमके शिवबाची तलवार, झेले ढाली वरती वार, चमकत्या बिजलीचा अवतार, चमकत्या बिजलीचा अवतार. हो, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमकत्या बिजलीचा अवतार, झेले ढाली वरती वार. हो, चमके शिवबाची तलवार. ज्या दिल्लीच्या शाही तख्तावरही आमचे छत्रपती शिवाजी महाराज झुकले नाहीत. ज्यांचं मन कसं होतं, अरे बदला घ्यावा म्हणून सुभेदाराची सून आणली मावळ्यांनी. महाराज, तुमच्याकरता सुंदर नजराणा आणलेला आहे. महाराजांनी पाहिलं, काय नजराणा? आणि ज्यावेळी त्या पालखीचे पडदे उघडले त्यात एक सुंदर स्त्री बसलेली आहे. त्यावेळी विचारलं, कोण आहे? महाराज, सुभेदाराची सून आहे. आपल्या हिंदूंच्या मुली यवनांनी पळवल्या आणि त्या यवनांना सामील झालेले आहेत हे सुभेदार. या सुभेदाराची सून आणलेली आहे, बदला घ्या महाराज, बदला घ्या. त्यावेळी काय म्हणाले माझे छत्रपती, अशीच सुंदर रूपवती, अशीच सुंदर रूपवती आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. आम्ही सुंदर झालो असतो
वदले छत्रपती. या माऊलीची साडी चोळी देऊन तिची बोळवण करा, असा भाव आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. जशी ती जिजाई तशी तू ग आई, बोले त्या बाईला शिवराया, बोले त्या बाईला शिवराया. माता नहीं रोना नहीं घबराना, माता नहीं रोना नहीं घबराना. हो, सांगितलं आई रडू नका तुम्ही, आम्ही तुम्हाला काही करणार नाही, तुमची सन्मान करून तुम्हाला सन्मानपूर्वक तुमच्या घरी पोहोचवून देऊ. हे आमच्या शिवबांचं चरित्र, हे आमच्या शिवबांचे विचार. चरित्र जे असतं ते संतांचं असतं, चरित्र देवाचं, चारित्र संतांचं, पोवाडे तुमचे आपले असतात. हो, म्हणून वंदनीय महाराजांनी सांगितलेलं आहे, चारित्र फनाई होगा तब कैसे देश जिएगा. चरित्र शिकवलं आमच्या महाराजांनी, संघटना शिकवली, मंथन किया हर धर्म का हर पंथ का हर देश का, निकला है ही मेरी समझ में सार सब संदेह का. अब विश्व मानव मित्र बनकर पास सबके आएंगे, शांति तभी हो पाएंगे नहीं तो खत्म हो जाएंगे. आजही आम्हाला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी यावं, पण शेजारच्या घरी, आमच्या घरी नाही, नाही का, अशी आमची भावना आहे. आणि जोपर्यंत ही भावना नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्या मनात देशाबद्दल प्रेम नाही, धर्माबद्दल प्रेम नाही, देवाबद्दल प्रेम नाही, संताबद्दल प्रेम नाही, कशाबद्दल नाही. स्वार्थी आहोत आपण, स्वार्थी, एक नंबरची स्वार्थी. म्हणून मी नेहमी माझ्या कीर्तनातून कथेतून सांगत असते की एखादा मोठा कथाकार असेल, एखादा मोठा कीर्तनकार असेल, त्याला तुम्ही हात जोडून नमस्कार नाही केला तरी चालेल, परंतु एखादा फौजी जर रस्त्याने येताना दिसला तर तुम्ही त्याला सल्यूट जरूर करा. कारण आज आमच्या सीमेवर आमचे सैनिक आहेत म्हणून आपण सुखाची झोप घेऊ शकतो. आज ते सैनिक आहे म्हणून धर्ममंडपात बसून आपण कीर्तन भागवत श्रवण करू शकतो. आज ते सैनिक आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. ते त्यांचं घर दार सोडून देशाकरता लढतात. जे देशाकरता लढले ते अमर हुतात्मे झाले. हो, म्हणून देशाबद्दल प्रेम. मेरा खून बहे चमन के लिए और मैं तिरंगा उड़ाऊं कफन के लिए. हो, देवा आम्हा प्रकाशितो, आम्ही अंधारी राहतो. तुकड्या म्हणे हे न जुळे, जोवरी अज्ञान नाटळे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर. बोलण्याच्या ओघामध्ये जर काही माझी
वेळ जास्त झाली असेल तर त्याबद्दल मला माफ करा, कारण आदमी तो गलती का पुतला है, जो कभी भी गलती नहीं करता वो इंसान होता है, भगवान होता है। जो गलती करके अपनी गलती सुधारता है वो इंसान होता है, जो गलती करके मुस्कुराता है वो शैतान होता है, गलती पे गलती जो करता है वो पाकिस्तान होता है, और पाकिस्तान की हर गलती का मुंह तोड़ जवाब जो देता है वह हमारा हिंदुस्तान होता है, वह हमारा हिंदुस्तान होता है। आजची ही कीर्तन रूपी सेवा ज्यांच्याकडून मला मिळाली असे आमचे भाचे आदरणीय रवी भाऊजी मानकर ते आज उपस्थित नाही आहेत, आणि त्यांच्यामुळे हा कीर्तनाचा योग लाभला। आज माझ्या कीर्तनाकरता हरिभक्तपरायण वसंता महाराज तांगळे आलेले आहेत, तसेच महादेव महाराज पाचपोर महादेव महाराज बोराडे हे याच्यावरून आलेले आहेत, पोरजवरून। वरण्याची मंडळी आजच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, विष्णुभाऊ वावगे, आणि तसेच रोहण्याची काही मंडळी आहे वाटते। सर्व पंचक्रोशीमधील सर्व मंडळींनी येऊन आणि माझ्या दोन बोबडे बोल ऐकून घेतले। दादांनी उत्कृष्ट हार्मोनियम वाजवून मला साथ दिली। आमचे मृदंगाचार्य लहान आहेत, जयदीप भाऊ वावगे, मूर्ती लहान पण कीर्ती महान, सुंदर असा मृदंग त्यांनी वाजवला। तुम्ही सर्व टाळकरी मंडळींनी आमचे महेंद्र दादा आहेत, म्हणजे उर्फ बबलू, बबलू भाऊ उर्फ महेंद्र उर्फ बबलू, मला काही हो, आणि दादा तुम्ही पोरजचे तांगडे भाऊ, सर्व पोरजची मंडळी आहे। महादेव महाराज सुद्धा आलेले आहेत, आणि एका कथाकाराच्या किंवा एका कीर्तनकाराच्या कार्यक्रमाला दुसऱ्या एका कथाकारानं जाणं किंवा कीर्तनकारानं जाणं हा त्यांच्या मनाचा फार मोठेपणा आहे। नाही तर कसं असते माहीत आहे का, थोडक्यात सांगते मी, एक कुत्रं दुसऱ्या कुत्र्याला दिसलं की त्यांच्यामध्ये जसा बेबना होतो तसं एक म्हण आहे, दोन शास्त्री, दोन मंत्री, दोन तंत्री हे कधीच एका ठिकाणी येऊ शकत नाही। हो हो, सांगितलं मला दादांनी, हा त्यांच्या मनाचा फार मोठेपणा आहे, आणि असंच असावं। मला तरी असं वाटतं की प्रत्येक कीर्तनकारानं असंच वागावं की आपल्या पंचक्रोशीमध्ये जर सप्ताह आहे तर आपण बाहेर कार्यक्रमाला जायचं नाही। तर तुमच्या या गावामधील जे मंडळ आहे, जय वलेखन माता गुरुदेव भजनी मंडळ, या भजनी मंडळाने नागपूरवरून 6वा क्रमांक पटकावला। ज्यावेळी आम्ही ऐकलं तेव्हा आमचं काळी जेवढं सुपा एवढं झालं, कारण आमची पण इच्छा होती स्पर्धेला जायची, पण तळाचा मेळ काही नव्हता, आणि आमच्या मंडळातले जे होते यांना वेळेवर काहीतरी कामं निघाले, ते निघून गेले, त्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही। परंतु निमकवड्याचं नाव ऐकता बरोबर म्हटलं चला आपला बुलढाणा जिल्ह्यामधलं एकतर मंडळानं नंबर आणला, म्हणजे आपला बुलढाणा जिल्हा म्हणजे मातोश्री जिजाऊंचं माहेर, त्यांची ख्याती झाली विदर्भामध्ये, नागपूरला जाऊन, नाही का। आणि आम्ही काय देणार आहे, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीवस थोडा, परंतु फुलना फुलाची पाकळी, आणि म्हणून त्यांचा सत्कार करायचा आहे शाल आणि श्रीफळ देऊन, बाकी आम्ही काही देऊ शकत नाही। तर तुमच्याच इथले या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत बबलू दादा उर्फ महेंद्रसिंग राठोड, कृपया यांनी समोर यावं आणि शाल आणि श्रीफळ देऊन आमचे महाराज सपकाळ महाराज त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करते। तसेच हरिभक्तपरायण महादेव महाराज यांचं सुद्धा शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करतात सपकाळ महाराज। आणि आजच्या कार्यक्रमाकरता आपल्याला लाभलेले उत्कृष्ट हार्मोनियम वादक महादेव महाराज काकड यांचं सुद्धा स्वागत शाल आणि श्रीफळ देऊन सपकाळ महाराज करतील अशी मी विनंती करते।
आणि हो, मी सगळ्यांचं सांगितलं, पण एक व्यक्ती अशी आहेत की ज्यांचा आतापर्यंत उल्लेखच तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा। विजय हो, विजय हो, विजय हो भारत देश हमारा। निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ति कराए। सत्यशील निर्मल मन से वीरों को बजाए। देश की जनता जीवन सुख सजवाए। रंगराव पंडित भिखारी सबको सुख दिलवाए। विजयी हो, विजयी हो, विजयी हो भारत देश हमारा। स्पृश्य स्पृश्य तेरा सारा देश कलंक मिटाए।